काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठं विधान केलंय। मोदी शाह खत्म हुए हैं। सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करत असताना त्याने विधान केलंय। सूत्रांकडून ही मोठी माहिती मिळते आहे। काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी देशाच्या दोन मोठ्या राजकारण्यांविषयी हे मोठं विधान केलंय। सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करत असताना राहुल गांधी यांचे विधान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। शिवाजी, आपण पाहतोय सातत्याने मागचे काही दिवस राहुल गांधी टीका करतायत, मात्र आता राजकारणातनं मोदी शाह खत्म हुए है असं विधान केलंय। काय नेमके अपडेट आहे? खरं तर हे बोलताना आलेलं वाक्य आहे आणि या सगळ्या टीकेकडे एक मंत्री पदावरती किंवा पंतप्रधान पदावरती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेली ही व्यक्तिगत टीका आहे, ही संस्थात्मक टीका आहे, म्हणून याकडे पाहिलं जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आजच्या या काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये महत्त्वाचा मुद्दा हा होता की विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरती जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांनी टीका केली, त्यांना एक प्रकारे त्यांच्या टीका करण्यात आली। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर पाहिलं गेलं तर आज ही काँग्रेस कमिटीची जी बैठक आहे ती आज पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी असले म्हटलेलं आहे की मोदी शहा खतम हुए हे अशा पद्धतीचं त्यांचं विधान होतं। मात्र ते कोणत्या टेक्स्टमध्ये करण्यात आलं होतं, म्हणजे कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये करण्यात आलं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरा मुद्दा म्हणजे या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या याच्यामध्ये एक महत्त्वाचा वंदे मातरमच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे यापुढे वंदे मातरमचे 2 कडवे जे आहेत ते गायले जाणार आहेत असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये देखील सध्याची जी संख्या आहे त्याच्यामध्ये 33% आरक्षणाच्या संदर्भामध्ये म्हणजे 543 सदस्य संख्येमध्ये 33% महिला आरक्षण देण्यात यावं अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे। आणि त्याचबरोबर काँग्रेस आता येत्या काळामध्ये 800 ठिकाणी छात्रों की गूंजचा कार्यक्रम करणार आहे। असे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर काही बदल जे आहेत ते काँग्रेस आगामी काळामध्ये त्यांच्या पक्ष संघटनेमध्ये करणार आहे, त्यातील हा एक भाग असल्याचं समोर येते। मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाक्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या संदर्भामध्ये जी टीका करण्यात आलेली आहे ते महत्त्वाचं मानलं जात आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत होते।